नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलोय चास कमान या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी बाजीराव यांची पत्नी काशीबाई त्यांच्या गावामध्ये आपण आलेलो आहे. आणि त्या ज्या घाटावरती आंघोळ करायला यायच्या तो घाट मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे बघा, हे जुनं वाडाचं झाड आणि हे बघा हा जो परिसर आहे बरोबर भीमा नदीच्या काठावर आहे. हे बघा इथले जे हे शिल्प किती छान बनवलेत हे बघा, तुम्हाला मी दाखवतो आता. आणि याच ठिकाणी काशीबाई, हे बघा थोडं उजेड जास्त आल्यामुळे अगेन्स्ट लाईट असल्यामुळे दिसत नाहीये. आणि ही आहे पवित्र अशी भीमा नदी, म्हणजे जिचा उगम होतो भीमाशंकर वरनं. हा संपूर्ण घाट आहे. या घाटावरती काशीबाई आंघोळीला यायच्या. आता त्यावेळेसची व्यवस्था जरा वेगळी असेल, आता जरा वेगळी आहे. हे बघा संपूर्ण घाट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्ही पाहू शकता, हा संपूर्ण घाट आहे. आणि इथले जे दगडी बांधकाम, म्हणजे जे दगडामध्ये जे कोरीव काम केले ना, अप्रतिम कोरीव काम आहे. त्या ठिकाणी छान असा गणपती बाप्पाची एक छान मूर्ती याच्यामध्ये बसवलेली आहे. मला वाटतं ही प्राचीन गणपतीची मूर्ती असणार आहे. हे बघा दगडांचं दगडी बांधकाम आहे. म्हणजे ज्यावेळेस इथं पूर येतो, पूर आल्यानंतरही इकडचा एकही दगड असा जागेवरचा हल्ला नाही. म्हणजे त्यावेळेस हे जे बांधकाम आहे, म्हणजे की कसला छान नमुना आहे बघा बांधकामाला. हे बघा तुम्हाला मी दाखवतो. हे बघा पाहू शकता तुम्ही, असे कोनारे केलेत. हे बघा अशा संपूर्ण अशा पायऱ्या आहेत आणि हे संपूर्ण असं बांधकाम आहे. त्यावेळेस काशीबाई, बाजीराव म्हणजे बाजीराव मस्तानीचं नाव जास्त उच्चारलं जातं. आणि त्याच काशीबाईच्या घाटावरती आम्ही आता आलेलो आहे. हे बघा इथं काय किती छान असं म्हणजे बांधकाम आहे बघा. हे बघा इथं तुम्हाला दाखवतो मी, पाहू शकता. हे बघा इथं घोड्याचं आहे ना, खूप छान असं म्हणजे कोरीव असा घोडा आहे, दगडामध्येच अख्ख्या वन पीस मध्ये. हे बघा इथे शंभू महादेवाची पिंड आहे. असं पूर्ण असं दगडी बांधकाम आहे सगळीकडे, असं पूर्ण असं. आता थोडी इकडचं पडझड झालेली आहे, म्हणजे कित्येक वर्ष झाले त्याला, त्यामुळे थोडी पडझड झालेली आहे. पण उत्तम असा नमुना, म्हणजे पूर्वी त्यावेळेस मशीन वगैरे काय नव्हते, म्हणजे हाताने केलेलं कोरीव काम, त्या कोरीव कामाचा उत्तम असा हा नमुना आहे. हे बघा सगळीकडे असे एक कोनारे केलेत. कशासाठी केलेत किंवा काय ते काही सांगता येत नाही. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे सुंदर असं दगडामध्ये हाताने केलेलं काम आहे. हा इथं पार आहे. मला वाटतं झाड कित्येक वर्षापासून हे झाड असणार आहे, वडाचं झाड. बघा हे बघा पाहू शकता तुम्ही. हा आहे काशीबाई या ठिकाणी आंघोळ करायला यायची तो हा घाट आहे. चास कमान पुणे शहरापासून मला वाटतं 60 किलोमीटर आणि मुंबईपासून 200 किलोमीटर अंदाजे असू शकतो. असा हा सुंदर भीमा नदीचा परिसर. हे बघा पाहू शकता तुम्ही, ही भीमा नदी, भीमाशंकरवर नदीचा उगम होतो ही भीमा नदी. आणि पुढे गेल्यानंतर हिचं नाव चंद्रभागा होतं.